श्री स्वामी समर्थ. थांब माझ्या लेकरा. आज मोबाईल स्क्रीनवर इतरांचे सुखी आयुष्य, त्यांचे बंगले, त्यांच्या गाड्या आणि त्यांचे यश पाहून मनात एक वेगळा संताप आणि स्वतःबद्दल अनादर निर्माण करून बसला आहेस ना. तुला वाटत आहे की माझ्यासोबतचे पुढे निघून गेले, माझ्या मित्रांची प्रगती केली, पण मी अजूनच याच जागेवर संघर्ष करतोय. देवाने मला आज कमी बुद्धी, कमी पैसा आणि कमी नशीब दिले का? पण लेकरा, भक्ता, आज तुझे हे डोळे पुस आणि माझे स्वामी तुझ्या पाठीवर हात ठेवून तुला ब्रह्मांडातला सगळ्यात मोठा सत्य नियम सांगत आहेत. थांब. स्वतःची तुलना या जगातल्या कोणत्याही माणसाशी करू नकोस. तुलना हा मनाला लागलेला एक असा रोग आहे जो तुझ्याकडे असलेले सुखही हिरावून घेतो. तू कोणापेक्षा कमी नाहीस आणि कोणापेक्षा जास्तही नाहीस. तू फक्त तू आहेस. कधी आकाशाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेस का? या अथांग आकाशातही सूर्यही आहे आणि चंद्रही आहे. सूर्य दिवसा संपूर्ण जगाला प्रकाश देतो, त्याच्या तेजाने अंधार पगळून जातो. पण रात्रीच्या वेळी सूर्य नसतो, तेव्हा चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने संपूर्ण सृष्टीला शांतता देतो. कधी सूर्याने चंद्राशी तुलना केली आहे का? किंवा कधी चंद्राने सूर्यासारखे चमकण्याचा हट्ट धरला आहे का? नाही ना बघता. कारण दोघांनाही माहिती आहे की त्यांचे अस्तित्व वेगळे आहे. ते आपल्याला वेळेनुसार चमकतात. माझ्या बाळा, तू सुद्धा या ब्रह्मांडाचा एक चमचमता तारा आहेस. आज जर इतरांचा दिवस असेल म्हणून ते चमकत आहेत तर घाबरू नकोस. तुझाही रात्र येईल, तुझाही काळ येईल आणि जेव्हा तू चमकशील तेव्हा अख्खे जग पाहत राहील. एक कुंभार जेव्हा मातीपासून वस्तू बनवतो तेव्हा तो एकाच मातीपासून पाण्याचा माठही बनवतो आणि देवासमोर ठेवायची समई किंवा दुसरा दिवासुद्धा बनवतो. माठाचे काम पाणी थंड ठेवायचे आहे आणि दिव्याचे काम अंधार दूर करायचे आहे. माठ कधी दिव्याशी तुलना करत नाही की दिवा कधी माठाचा हेवा करत नाही. देव या सृष्टीचा सर्वात मोठा कुंभार आहे. त्याने तुला घडवताना एक वेगळा विचार केला आहे. त्याने आणि इतरांनी घडवताना वेगळा विचार केला आहे. त्याने तुझ्यामध्ये जे गुण दिले आहेत ते कदाचित जगातील श्रीमंत माणसाकडेही नसतील. जर तुझा स्वतःच्या अस्तित्वावर आणि स्वामींच्या या रचनेवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, मी अनन्यसाधारण आहे. जंगलात वाघ किंवा सिंह जेव्हा शिकार करतो तेव्हा त्याची ताकद आणि त्याचा रुबाब वेगळाच असतो. पण त्याच जंगलात एक लहानसे हरिणसुद्धा असते. हरणाची धावण्याची गती सिंहापेक्षा खूप जास्त असते. हरिण हवेच्या वेगाने धावू शकते, पण सिंह तसे धावू शकत नाहीत. जर हरणाने विचार केला की माझ्याकडे सिंहासारखी ताकद नाही तर ते रोज भीतीने मरेल. आणि जर सिंहाने विचार केला की मी हरणासारखा वेगाने पडू शकत नाही तर तो भुकेने मरेल. दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. आज तू ज्या लोकांकडे पाहून स्वतःला लहान समजत आहेस त्यांच्याकडे जी ताकद आहे ती कदाचित तुझी नसेल, पण तुझ्याकडे जो संयम आणि संघर्ष करण्याची क्षमता आहे ती त्यांच्याकडे स्वप्नातही नसेल. बागेत गुलाबाचे फूल उमलते, त्याचा सुगंध दुरूनही माणसाला आकर्षित करतो. पण तेच कमळाचे फूल चिखलात उमलते तरीही ते देवाच्या चरणावर चढवले जाते. गुलाब कधी कमळाशी तुलना करत नाही की तू चिखलात असूनही देवाच्या डोक्यावर कसा बसलास. आणि कमळ कधी गुलाबाचा हेवा करत नाही. दोघेही आपापल्या जागी निसर्गाची शोभा वाढवत असतात. माझ्या भक्ता, आज तू ज्या परिस्थितीत आहेस ती कदाचित चिखलासारखी कठीण असेल, पण लक्षात ठेव, देव तुझ्या याच चिखलातून एक अतिशय सुंदर कमळ फुलवणार आहे. इतरांच्या बागेतल्या गुलाबाकडे पाहून स्वतःचे सौंदर्य आणि स्वतःची किंमत कमी करून घेऊ नकोस. आपल्याच हाताकडे नीट बघ. या हातात 5 बोटे आहेत. अंगठा जाड आहे, मधले बोट लांब आहे, तर करंगळी एकदम लहान आहे. जर या 5 बोटांनी ठरवले की आपल्याला सारखेच व्हायचे आहे तर या हाताची मूठ कधीच तयार होणार नाही. आपण कोणत्याही वस्तूवर पकड घेऊ शकणार नाही. ही बोटे लहान मोठी आहेत म्हणूनच या हाताला ताकद आहे. तसेच ते समाजात आणि हे जग आहे. इथे प्रत्येक माणूस सारखा असता, प्रत्येकाकडे सारखाच पैसा, सारख्याच यश आणि या जगाचे चक्र चाललेच नसते. देव लहान मोठ्या बोटांप्रमाणेच नशिबाची रचना करतो. जर तुला समजले असेल की तू निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेस तर कमेंटमध्ये आत्ताच लिही, श्री स्वामी समर्थ, मी माझं कर्तव्य करणार. बांबूचे बीज जेव्हा जमिनीच्या आत लावले जाते तेव्हा पहिले 4 ते 5 वर्ष जमिनीच्या वर काहीच दिसत नाही. शेजारी लावलेले साधे गवत काही दिवसातच मोठे होते, हिरवेगार होते. पाहणाऱ्याला वाटते की बांबूचे बीज वाया गेले, पण 5 वर्षांनंतर तो बांबू जमिनीच्या वर येतो आणि अवघ्या 6 आठवड्यात 80 ते 90 फूट उंच वाढतो. तो 5 वर्ष काय करत होता? तो जमिनीच्या आत आपली मुळे मजबूत करत होता. आज लोकांचे गवत उगवले आहे म्हणून तू स्वतःला कमी समजू नकोस. स्वामी तुझ्या आयुष्यात बांबूच्या झाडासारखी तयारी करत आहेत. तुझी मुळे मजबूत आहेत आणि जेवढी तुझी प्रगती होईल ती अथांग असेल. आजकाल तरुण पिढी सर्वात मोठी चूक करते. मोबाईलवर लोकांचे हसणारे फोटो, त्यांची महागडी कपडे पाहून स्वतःला दुःखी करून घेते. पण लेकरा, पडद्यावर जे दिसते ते नेहमी सत्य नसते.
कॅमेऱ्यासमोर हसणाऱ्या अनेक लोकांच्या घरात रात्री प्रचंड भांडणे झालेली असतात. करोडो रुपये बँक खात्यात असणारे लोक रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. तू लोकांचे फक्त पडद्यावरचे सुख पाहत आहेस, त्यांच्या पडद्यामागचा अंधार तुला माहीत नाही. जगाच्या या खोट्या आणि आभासी सुखाशी स्वतःच्या खऱ्या आयुष्याची तुलना करून स्वतःचा मानसिक शांतता भंग करून घेऊ नकोस. समुद्र अथांग असतो, त्याच्याकडे पाण्याचा अथांग साठा असतो. हजारो नद्या त्यात येऊन मिळतात, पण समुद्राचे ते अथांग पाणी तहानलेल्या माणसाची तहान भागवू शकत नाही, कारण ते खारट असते. या उलट जंगलात आणि गावात असणारी एक लहानशी विहीर जिच्याकडे खूप कमी पाणी असते, पण ते पाणी इतकी गोड असते की शेकडो लोकांची तहान भागवते. आकार महत्त्वाचा नसतो, तर तुझ्या आत असणारी गोडी आणि गुण महत्त्वाचे असतात. इतरांच्या अथांग समुद्रासारख्या वैभवाकडे पाहून स्वतःच्या विहिरीसारख्या पवित्र आणि गोड मनाला कमी लेखू नकोस. या जगात प्रत्येकाची वेळेची गती वेगळी आहे. कुणी वयाच्या 22व्या वर्षी पदवीधर होते, पण त्याला नोकरी मिळायला 5 वर्षे लागतात. कुणी वयाच्या 25व्या वर्षी एखाद्या कंपनीचा मालक होतो, पण वयाच्या 40व्या वर्षी त्याचा मृत्यू होतो. तर कुणी वयाच्या 50व्या वर्षी शून्यातून सुरुवात करतो आणि वयाच्या 80व्या वरती राजासारखा जगतो. ओबामा यांचं वय 55व्या वर्षी निवृत्त झाले आणि ट्रम्प वयाच्या 70व्या वर्षी राष्ट्रपती झाले. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार धावतो आहे. तू मागे नाहीस आणि तू उशिराही नाहीस, तू अगदी योग्य वेळेत आहेस. जर तुझ्या या नशिबाच्या वेळेवर आणि स्वामींच्या विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, माझी वेळ सर्वोत्तम असेल. सोन्याची अंगठी तिजोरीच्या आत मखमली कपडात ठेवली जाते, कारण ती महाग असते आणि लोखंडाचा खिळा भिंतीवर हातोड्याने ठोकला जातो. पण जेव्हा एखाद्याचे मोठे घर उभे करायचे असते, तेव्हा सोन्याच्या अंगठीचा काही उपयोग होत नाही. तिथे लोखंडाचे खिळे आणि सळ्याच त्या घराला धरून ठेवतात. किंमत पैशाने ठरत नाही भक्तांनो, तर गरजेनुसार ठरते. जगाच्या नजरेत कदाचित तू सोन्यासारखं महाग नसशील, पण स्वामींच्या नजरेत तू या सृष्टीला धरून ठेवणारा तो मजबूत लोखंडाचा खिळा आहेस. स्वतःला कधीच मूल्यहीन समजू नकोस. शर्यतीचा घोडा जेव्हा मैदानावर धावतो, तेव्हा त्याच्या आजूबाजूला इतर घोडे असतात. तो इतरांना मागे टाकण्यासाठी धावतो, पण आकाशात उडणारा गरुड कधीच शर्यत लावतो का? गरुड एकटाच उडतो अथांग आकाशात सर्वात उंचावर. त्याला कोणाला मागे टाकायचे नसते, त्याला फक्त स्वतःच्या पंखाची ताकद आजमावायची असते. लेकरा, तुला घोड्यासारख्या जगात शर्यतीत धावायचे नाहीये. तुला गरुडासारखी स्वतःची एक स्वतंत्र आणि उंच झेप घ्यायची आहे. जेव्हा तू स्वतःशी स्पर्धा करायला सुरुवात करशील, तेव्हा जगाची स्पर्धा तुझ्यासाठी खूप लहान होऊन जाईल. तू शेतात आंब्याचे बी पेरले आणि शेजाऱ्याने मिरचीचे बी पेरले. मिरचीचे झाड एका महिन्यात मोठे होईल आणि त्याला मिरच्याही लागतील. तू विचार करशील की माझ्या आंब्याला अजून एकही पान फुटले नाही, पण लक्षात ठेव, जेव्हा 5 वर्षांनी तुझ्या आंब्याचे झाड मोठे होईल, तेव्हा ते पुढील 100 वर्षे लोकांना गोड आंबे देईल आणि मिरचीचे झाड काही महिन्यातच सुकून जाईल. मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतो. कर्माचे बी प्रामाणिक असेल तर फळ मिळायला उशीर झाला तरी चालेल, पण ते फळ पिढ्यानपिढ्या टिकणारे असते. एक साध्या दगडाला जेव्हा मूर्ती बनवायची असते, तेव्हा शिल्पकार त्याच्यावर हजारो घाव घालतो. जर त्या दगडाने शेजारच्या साध्या दगडाशी तुलना केली, तो रस्त्यावर आरामात पडला आहे, तर तो कधीच देवघरात पूजला जाणार नाही. आज तुझ्यावर जे कठीण प्रसंग येतात, ते तुझ्या आयुष्याचे नक्षीकाम आहे. देव तुझ्यावर घाव घालत आहे, कारण त्याला तुझ्या व्यक्तिमत्वाला हिऱ्यासारखे पैलू पाडायचे आहे. जर तू या अग्निपरीक्षेसाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी तयार असशील, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला तुझ्यावर विश्वास आहे. झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी कधीच फांदी हल्ल्यामुळे घाबरत नाही. माहिती आहे का? कारण त्याचा विश्वास त्या झाडाच्या फांदीवर नसतो, तर त्याचा विश्वास स्वतःच्या पंखावर असतो. फांदी तुटली तरी तो उडून जाऊ शकतो. आज लोकांचे आधार, लोकांचे पैसे पाहून तू घाबरू नकोस. स्वतःच्या कष्टांवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेव. तुझे पंख इतके मजबूत आहेत की जगातील कोणतेही वादळ तुला खाली पडू देत नाही. इतरांचे रेडीमेड घरट्याकडे पाहण्यापेक्षा स्वतःचे पंख मजबूत करण्यावर दे. आपल्या आयुष्याचे पुस्तक एका कादंबरीसारखे आहे. प्रत्येक प्रकरणाची गोष्ट वेगळी असते. पहिल्या पानावर जर दुःख असेल, तर याचा अर्थ संपूर्ण पुस्तक दुःखाने भरलेले आहे असा होत नाही. तू इतरांच्या आयुष्यात ज्याचे विजयाचे प्रकरण पाहत आहेस आणि स्वतःच्या आयुष्याचे संघर्षाचे प्रकरण पाहत आहेस, हा अन्याय स्वतःवर करू नकोस भक्ता. तुझ्या पुस्तकाचे लेखक स्वतः अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांनी पुढच्या पानांवर तुझ्यासाठी असा विजय लिहून ठेवला आहे, जो वाचून अख्खे जग थक्क होईल. जेव्हा 2 व्यक्ती एकाच डोंगरावर चढतात, तेव्हा एकाला सोपा आणि सरळ रस्ता मिळतो, तो लवकर वर पोहोचतो. दुसऱ्याला खडकाळ आणि काड्यांचा रस्ता मिळतो, त्याला वेळ लागतो. पण जेव्हा दोघेही शिखरावर पोहोचतात, तेव्हा तो काट्यांच्या रस्त्याने आला आहे. त्याचे पाय आणि त्याचे स्नायू पहिल्या व्यक्तीपेक्षा 10 पट मजबूत झालेले असतात. कठीण रस्ता तुला उशिरा पोचवेल, पण तुला इतका समजूत करेल की तू तिथे कायमचा टिकून राहशील.
जर तुझ्यामध्ये या कठीण रस्त्यावर चालण्याची हिंमत असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, मी जिंकणार आणि लढणार. चंदनाचे झाड अत्यंत सुगंधी असते. त्याच्या सुवासामुळे जंगलातील विषारी साप त्याच्या खोडाला वेढा घालून बसतात. पण चंदनाचे झाड सापांच्या विषामुळे कधी स्वतःचा सुवास सोडते का? किंवा ते सापांसारखे विषारी बनते का? नाही, ते आपले सत्व टिकवून ठेवते. आज तुझ्या आजूबाजूला नकारात्मक लोक असतील, टोमणे मारणारे लोक असतील. त्यांची तुलना स्वतःशी करू नकोस किंवा त्यांच्यासारखे क्रूर बनू नकोस. तुझा जो चांगुलपणा आहे, तुझी जी प्रामाणिकता आहे, तीच तुझा खरा सुवास आहे. तो टिकवून ठेव. एक मोठे जहाज समुद्राच्या अथांग पाण्यावर तरंगते. समुद्राचे कोट्यावधी लिटर पाणी त्या जहाजाच्या आजूबाजूला असते, पण ते जहाज कधीच बुडत नाही. जहाज कधी बुडते? जेव्हा समुद्राचे पाणी जहाजाच्या आत शिरते, तेव्हाच ते बुडते. तसेच जगामध्ये कितीही नकारात्मकता असू द्या, लोकांनी कितीही तुलना करू द्या, जोपर्यंत तू या विचारांना तुझ्या मनात आत जागा देत नाहीस, तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुला बुडवू शकत नाही. मनाचे दरवाजे बंद कर आणि फक्त स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित कर. एक मोठ्या मॅरेथॉन शर्यतीचा विचार कर. धावणारा खेळाडू जर सारखा मागे वळून पाहत राहिला की माझ्या मागे कोण आहे, किंवा शेजारी पाहत राहिला की तो किती वेगाने धावतोय, तर तो गती गमावून बसेल आणि धाडकन जमिनीवर पडेल. जिंकणारा खेळाडू फक्त आणि फक्त समोर असलेल्या फिनिशिंग लाईनकडे पाहत असतो. तुझे ध्येय हीच तुझी फिनिशिंग लाईन आहे. डावीकडे उजवीकडे पाहणं बंद कर. लोक काय करत आहेत याच्याशी तुला काहीच घेणे देणे नाही. तू फक्त तुझ्या ट्रॅकवर धावत राहा. जर तू तुझ्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, माझं लक्ष फक्त माझ्या ध्येयाकडे आहे. देवघरात जळणारा दिवा स्वतःला जळवून प्रकाश देतो. शेजारी ठेवलेली सोन्याची मूर्ती शांत बसलेली असते. दिवा कधी मूर्तीशी तुलना करत नाही की मी का जळू, कारण दिव्याला माहीत असते की जळणे आणि अंधार दूर करणे हेच माझे भाग्य आहे. आज जर तुला कष्टाची धग सहन करावी लागत असेल तर समजून जा की स्वामींनी तुझ्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कष्टाची जळणे तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला प्रकाशमान करण्यासाठी आहे. हिऱ्याच्या खाणीत काम करणारा माणूस जेव्हा जमीन खणतो तेव्हा तो हजारो फूट खोल जातो. कधी कधी अगदी 2 इंचावर हिरा असतो, पण थकल्यामुळे तो कधीच कुदळ टाकून निघून जात नाही. आणि दुसरा माणूस येतो, तो प्रहार करतो आणि त्याला हिरा मिळतो. पहिल्या माणसाने जर स्वतःची तुलना दुसऱ्याशी केली तर तो दुःखी होईल, पण चूक नशिबाची नव्हती, चूक संयम तोडण्याची होती. तू यशाच्या अगदी जवळ आहेस. आता इतरांचे यश पाहून स्वतःची कुदळ खाली टाकू नकोस. या जगात 8 अब्ज लोक राहतात, पण विधात्याची ताकद बघा, त्याने एकाही माणसाच्या हातात ठसे दुसऱ्या माणसासारखे बनवले नाहीत. 2 जुळे भाऊ असले तरी त्यांचे ठसे वेगवेगळे असतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वतः परमेश्वर सुद्धा या जगात कोणतीही कॉपी बनवत नाही. तू फक्त ओरिजिनल वस्तूच बनवतो. तू देवाची ओरिजिनल निर्मिती आहेस. मग स्वतःला इतरांची झेरॉक्स कॉपी बनवण्याचा प्रयत्न का करतोस? स्वतःच्या ओरिजिनॅलिटीचा आदर कर. खचून जाऊ नकोस माझ्या भक्ता. जेव्हा अख्खं जग तुला नालायक ठरवेल, तेव्हा तुला वाटेल की माझ्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही, तेव्हा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणाशी येऊन बसायचे. त्यांनी तुझा हात धरला आहे. ज्याच्या हात ब्रह्मांडाचा मालक धरतो त्याला जगातील कोणत्याही माणसाची ओळखीची किंवा यशाची सर्टिफिकेटची गरज नसते. स्वामींचा हात पाठीवर आहे. आता छाती टोकीन उभं राहा आणि लढायला सुरुवात कर. जर तुला स्वामींच्या या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझा पाठीराखा. आता वेळ आली आहे उठण्याची. हा 25 अध्यायांचा महासंदेश तुझ्या मनातील तुलनेची आग विझवण्यासाठी होता. तू कोणापेक्षाही मागे नाहीस. आजपासून स्वतःचा आदर करायला शिक. चेहऱ्यावर हसू आण आणि कर्माला सुरुवात कर. जेव्हा तुझा चांगला काळ येईल तेव्हा आज जे तुला कमी समजत आहेत तेच तुझ्या पाया पडतील आणि पुढे येतील. विजय तुझाच आहे. नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाक, मी सर्वश्रेष्ठ आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ प्रत्येक खचलेल्या मित्राला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या लेकरा, आज या 25 अध्यायांच्या महाप्रवासाच्या शेवटी तुला एका अशा सत्याकडे घेऊन जातो जे तुझे उरलेले सगळे संभ्रम कायमचे मिटवून टाकेल. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दरबारात एक गरीब लाकूडतोड्या नेहमी यायचा. तो तासनतास स्वामींकडे पाहत बसायचा, पण कधीच काही मागायचं नाही. एका दिवशी गावातील श्रीमंत सावकाराने त्याला विचारले, अरे तू रोज इथे येतोस, पण स्वामींकडे धनदौलत का मागत नाहीस? तुझी ही गरिबी कधी संपणार? त्यावर तो लाकूडतोड्या हसला आणि म्हणाला, सावकार, जेव्हा मी या महाद्वाराच्या बाहेर असतो तेव्हा मी जगाशी स्वतःची तुलना करतो आणि स्वतःला गरीब समजतो. पण जेव्हा मी माझ्या स्वामींकडे डोळ्यात पाहतो तेव्हा मला समजते की ब्रह्मांड ज्याच्या एका इशाऱ्यावर चालते तो माझा पाठीराखा आहे. मग मी स्वतःला गरीब कसे समजू? होय लेकरा, हीच तुझ्या आयुष्याची अंतिम कहाणी आहे.
जगाचे तराजू वेगळे आहेत, पण स्वामींचे प्रेम अथांग आहे. स्वतःची तुलना आजच थांबव, कारण तुझा शेवट पराभवाने नाही तर प्रचंड विजयाने होणार आहे. जेव्हा तुझं मन खचेल तेव्हा हा 26 अध्याय पुन्हा ऐक आणि स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. जर हा महासंदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये शेवटची आणाभाका लिहून टाक. मी फक्त स्वामींचा. श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा प्रवास इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले बेल आयकॉन दाबा आणि आपले पूर्ण व्हिडिओ यापुढे नक्की पहा. धन्यवाद.